एक बाई रडत रडत म्हणते, मी रात्रभर खूप चिरकले, आह आह आ आ प्लीज मला सोडा हो, मला दुखत आहे. नवऱ्याने रातभर मला तेल लावून पचापच बंड्या रात्री त्याच्या बायकोचे बॉल चोखत वरून बोटं फिरवत तिला बोलला, अगं बाजारात चांगल्या डिझाईनचे नेकलेस आलेत. लगेच ती ताडकन उठली व रागात बोलली, अजिबात तोंडात घेऊन चोखणार नाही. नवरा, आज असा चहा बनव की माझा उठला पाहिजे. बायको, आपल्याकडे गाईचे दूध येतं, सनी लिओनचं नाही. बाई शिंप्याकडे ब्लाऊजचं कापड घेऊन जाते. बाई, एक ब्लाऊज शिवून द्या दादा. शिंपी, कटोरी किती ठेवू? बाई, 36. शिंपी, पण तुमचे एवढे मोठे नाही वाटतं. बाई, अरे येडपटा, तुला सांगते ते कर. गायछा, पर्स, मोबाईल, रुमाल कुठं माझ्या की तुझ्या गांडीत ठेवू? एक पोरगं बँकमध्ये खातं उघडायला जातं. फॉर्म भरताना मुलगी, सेक्स. पोरगं, हो करतो ना. मुलगी, तसं नाही हो, मुलगा मुलगी किंवा दुसरं काही. पोरगं, कोणी का असना, आपण पचापच हाणतो. मुलगी, माझी पुची खूप लहान आहे, त्याच्यात केळ जात नाही तेल लावून सुद्धा. मुलगा, तू 5 जणांकडून पचापच मारून घे, मग एक काय 10 जणांचं जाईल. गण्या, आमचं बाबा तर इतकं तिखट खातंय, इतकं तिखट खातंय, बाबा जिथं हगल तिथं मिरचीचं झाड उगतंय. बाब्या, हे तर काहीच नाही, आमचं बाबा इतकं तिखट खातंय, इतकं तिखट खातंय की नुसतं पाजलं तरी समोरच्याला ठसका लागतोया. म्हण्या, हे तर काहीच नाही, आमचा बाबा तर इतकं तिखट खातंय की बाबा रानात हागून आलं की रानातली डुकरं गावात साखर मागत फिरतात. महिला, डॉक्टर, हल्ली थकवा फार जाणवतोय. डॉक्टर, शरीर संबंध. महिला लाजून, हो दररोज न चुकता. डॉक्टर, ठीक आहे, पण आता रविवारी तरी बंद करा. महिला, अरे देवा, नवरा तर फक्त रविवारीच घरी असतो, त्याला नाही कसं म्हणायचं. प्राध्यापक, आजकाल इंटरनेटवर जी अश्लीलता दाखवतात त्याकडे तुम्ही कसे बघता? बंड्या, शक्यतो HD मध्ये. गुरुजींनी बंड्याला पेन ड्राईव्ह दिला, प्रत्येक वेळेस मारलेच पाहिजे असं. मित्र, लव म्हणजे काय? मी, एलला हातात धरून ओला धावत व्ही मध्ये घालत ई आवाज येतो त्याला लव. मुलगा, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय. बाप, तुझ्या पगारात तिचा टॉयलेट पेपर पण येणार नाही. मुलगा, बाप रे, एवढं हाकती, मग राहू द्या. मुलगा, एवढं काय खाते ती एवढं हाकते? बाप, ती गू खाते.
एक बाई आपला डावा बॉल उघडा ठेवून रस्त्यावर व्हॉट्सअपवर चॅट करत जात असते. लोक बघत असतात, पण काय बोलावं कोणाला समजत नाही. शेवटी एक देवमाणूस तिथे जाऊन तिला विचारतो, हे काय चाललंय? ती बाई अचानक भानावर येते आणि किंचाळते, तिच्या बाळाला एसटीतच राहायला वाटतं पोरगं. बायको, काय हो इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय? नवरा, बहिणीशी. बायको, अहो मग बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं? नवरा, अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतो. एक मुलगी चड्डी आणि बरा काढून पलंगावर झोपते. मुलगी, हे तेलाची बाटली घे आणि माझी पचापच मार. मुलगा, नको. मुलगी, का? मुलगा, कंडम नाहीये. मुलगी, अरे मग चोकायला तर दे ना, मला हलवून चोखते मी. मुलगा, नाही ग, नको. मुलगी केळ चोखण्यासाठी केळ हातात घेते व मुलाला म्हणते, एडपटा, केळ उठत नाहीये ते सांग की. 50 नंतरचे प्रेम. ती, आज रात्री घरी कोणीच नाही, आपण दोघेच आहोत, काय करायचे? तो, खिचडी आणि कढी कर, जमलंच तर 2-4 पापड भाज. बाप, आपण दुबईला जाणार आहोत. मुलगा, वाव, म्हणजे तिथं जाऊन आपण मिया खलिफावर चढणार ना? बाप, येडपटा, मोबाईल सोडून कधी पुस्तक पण बघत जा. नुसतं BP बघतो, त्याला बुर्ज खलिफा म्हणतात. गर्लफ्रेंड लाडात येऊन, जानू, आपण या व्हॅलेंटाईनला दुबईला जाऊया का? बॉयफ्रेंड, डार्लिंग, आपल्याला फक्त पाणी काढायचंय, तेल नाही. नवरा, अगं मला सकाळी लवकर उठव आणि एका हाकेत नाही उठलो तर हलवून उठव. बायको, तेच काम आहे मला, दुसरं काय? सकाळी पण हलवून उठवायचं आणि रात्री पण हलवूनच झोपवायचं. अजयचे मित्र, भावा, तुझ्या घरी रात्री कोण कबुतरांना दाणे टाकत असतं का रे? अजय, नाही रे, असं काय म्हणताय तुम्ही? मित्र, अरे रात्री आह आह आ आ असा आवाज येत होता म्हणून विचारलं. बॉयफ्रेंड, तू माझ्या जीवनात चंद्र आहेस. गर्लफ्रेंड, आणि तू माझा नील आर्मस्ट्रॉंग. बॉयफ्रेंड, म्हणजे? गर्लफ्रेंड, माझ्यावर चढणारा पहिला.